मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पर्यावरण अभ्यास या विषयातील तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. तिसऱ्या प्रकरणात आपण परिसंस्था या प्रकरणामध्ये परिसंस्थेची व्याख्या, संकल्पना, त्याचबरोबर विविध प्रकारच्या परिसंस्थेचे प्रकार, कोणते कोणते परिसंस्था कशा कशा प्रकारे कार्यान्वित असतात, त्यांचं कार्य, त्यांचं महत्त्व आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी त्या आढळून येतात, या सर्व परिसंस्थेचे प्रकारांचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण केला. आज आपण काही मुद्द्यांचा अभ्यास या परिसंस्थेमध्ये आपण करणार आहोत. जीवसमूह व जैविक समाज आणि परिसंस्थेचे घटक आणि विविध प्रकारचे चक्र जे परिसंस्थेमध्ये पूर्णतः अबाधित आणि कायमस्वरूपी चालत असते या पर्यावरणामध्ये. तर मित्रांनो, जीवसमूह व जैविक समाज या सगळ्या गोष्टी जैव अर्थात जिवंत आणि जीवाशी संबंधित आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या ठिकाणी अनेक प्रकारचे जीव, जंतू, सूक्ष्मजीव, पशु, पक्षी, प्राणी, अनेक प्रकारचे जे जीव आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही परंतु दुर्बिणीतून किंवा मायक्रोस्कोपमधून आपल्याला दिसतात. प्रत्येक जीवांचा एक जीवसमूह असतो, म्हणजे प्रत्येकाची फॅमिली आहे, परिवार आहे. तो त्याच्या समूहाकडे लक्ष देणारा असतो. समूह कशा प्रकारे वाढेल, त्याची वाढ कशी होईल, त्याला कशा प्रकारचं अन्न मिळेल, प्रत्येक जीव घटक हा प्रत्येक घटकावर अवलंबून आहे. त्याशिवाय त्याचं जीवन हे अशक्य आहे. प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असल्यामुळेच तो जीव जगण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो जगत असतो. आणि अशातूनच ज्यांचा जीवसमूह तयार होतो आणि जीवसमूह तयार झाल्यानंतरच अशा प्रकारे अनेक प्रकारच्या जैविक समाजाची रचना किंवा जैविक समूहाची किंवा परिवाराची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येईल. अनेक प्रकारचे परिवार आपल्याला जमिनीवर, पृथ्वीच्या भूगर्भात विविध प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी आणि मानव यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परिसंस्था हा घटक अतिशय संवेदनशील आणि भावनिक आहे, कारण या परिसंस्थेमध्ये प्रत्येक घटक असा कोणताही घटक नाही की ज्या घटकाचा दुसऱ्या घटकावर काहीही संबंध असणार नाही किंवा त्याशिवाय तो घटक जगू शकणार नसेल. परंतु प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये त्याने निर्माण केलेलं किंवा त्याच्यापासून तयार होणारं असेल किंवा कोणत्या तरी प्रक्रियेतून मग ही प्रक्रिया एका आपल्या संपूर्ण वातावरणाशी, पर्यावरणाशी संबंधित आहे, ती जोडलेली आहे. ही अशा प्रकारची नाळ आहे मित्रांनो, की या ठिकाणी प्रत्येक जीवाला जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष, खूप मोठी धडपड करावी लागते. कारण त्याला जगायचं असतं, त्याच्या समूहाला जगवायचं असतं आणि समूहाचा किंवा त्या समाजाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या जीवाला किंवा त्या जैविक घटकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागतं, लढावं लागतं, शिकार करावे लागते. त्या शिकार केलेल्या पक्ष्याचं किंवा त्या अन्नाचं सेवन करावं लागतं. ती शिकार करून ते अन्न आपल्या पिल्लांसाठी किंवा आपल्या समूहात जेवढेही काही सदस्य आहेत त्या सदस्यांना, त्या परिवारातल्या लोकांना किंवा त्या पशुपक्षी प्राण्यांना ते अन्न त्यांना देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. म्हणजे अशा प्रकारचं प्रत्येक जीवाचं कार्य त्या जैव आणि जीवसमूहामध्ये किंवा त्या घटकामध्ये किंवा त्या जे जिवंत आहे, जे जीव जगण्याचा प्रयत्न करत आहे, अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, त्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं आणि मोठं उदाहरण म्हणजे आपण स्वतः कशा प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या खूप मोठ्या गरजा आहेत. अनेक प्रकारच्या गरजा कमवण्यासाठी किंवा त्या मिळवण्यासाठी आपल्या घरातल्या आईवडिलांना किंवा मोठ्या माणसाला किंवा कर्ता जो पुरुष असतो त्या पुरुषाला खूप मोठा संघर्ष करावा लागतो, घाम गाळावा लागतो, रक्ताचं पाणी करावं लागतं. आणि हे सगळं करून तो कशासाठी करतो, तर आपल्या समूहाला किंवा आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे, आपला समूह वाढला पाहिजे, परिवार वाढला पाहिजे. अशा प्रकारचं हे उत्तम उदाहरण आपण म्हणजे अर्थात मानव, या मानवाच्या उदाहरणावर आपल्या लक्षात येईल. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या वडिलांनी किंवा आईने किंवा जो घरात कमवणारा असतो किंवा जो काम करत असतो त्याने आपल्याला आणून दिलेली असते. पैशांची किंमत किंवा मूल्य आपल्याला तेव्हा कळत नाही, परंतु ती व्यक्ती कितीतरी जास्त प्रमाणामध्ये घाम गाळत असते, रक्ताचं पाणी करत असते आणि आपल्याला हव्या त्या वस्तू किंवा त्या चैनी आपल्याला त्यात देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे अशा प्रकारचा संघर्ष प्रत्येक समूहामध्ये, प्रत्येक जैविक संरचनेमध्ये, प्रत्येक घटकात, असंच पक्ष्यांच्या बाबतीत आहे, प्राण्यांच्या बाबतीत आहे. अनेक प्रकारचे पूर्णपणे जीवसमूह, ज्या जीवसमूहामध्ये जिवंत असलेले सजीव
आणि जैविक घटक येतात. अशा प्रकारचा हा जीवसमूह आणि जैविक समाज या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. तर काही संकल्पना किंवा काही व्याख्या यांचा अर्थ आपण या ठिकाणी चर्चा करूया किंवा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर जीव नेमकं कोणाला म्हणायचं? तर मित्रांनो, आपल्या सभोवताली असलेल्या वनस्पती किंवा प्राण्यांना जीव किंवा सजीव असे म्हटले जाते. जीवाची एक विशिष्ट रचना आहे, त्यांची कार्यपद्धती आहेत, ते कशा प्रकारे जीवन जगत असतात, संघर्ष कसा असतो, या प्रकारे प्रत्येक जीवांमध्ये एक सहनशीलता आहे, चेतना क्षमता आहे, चयापचय, पुनरुत्पादन, वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक आणि मानसिक हालचाल असते, इत्यादी प्रकारचे गुणधर्म या पूर्ण जैविक घटकामध्ये आढळून येतात. हे गुणधर्म निर्जीवात किंवा निर्जीव घटकांमध्ये आढळून येत नाही. सामान्यतः आपण सजीवांचे त्याच्या कार्यपद्धतीनुसार जर 3 गटात किंवा 3 प्रकारात जर विभाजन केले तर ते असे आहे. पहिलं आहे वनस्पती, दुसरं आहे प्राणी आणि तिसरं आहे सूक्ष्मजीव. हे अतिशय महत्त्वाचे घटक आहे. वनस्पती मित्रांनो, वनस्पती सूर्याच्या प्रकाशामध्ये किंवा सूर्य किंवा सौर किंवा सूर्य हा सर्वात मोठा ऊर्जा स्रोत वनस्पतींसाठी असतो. या सूर्याच्या प्रकाशात किंवा या सानिध्यात प्रकाश संश्लेषण म्हणजे प्रकाशाची देवाणघेवाण मित्रांनो, या प्रकाश संश्लेषण क्रियाद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तर कोण करतं? तर वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. म्हणून या वनस्पतींना स्वयंपोषी असे म्हटले जाते. स्वयंपोषी का म्हटले जाते? कारण ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. पुढचं आहे प्राणी मित्रांनो. प्राणी मात्र वनस्पतीप्रमाणे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही. परंतु प्राणी अनेक प्रकारचे जे काही शाकाहारी प्राणी आहेत ते या वनस्पतींवर किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाझुडपांवर, पाचोळ्यांवर अवलंबून असतात. परंतु काही प्राणी असे आहेत ज्यांना आपण मांसाहारी म्हणतो, ज्यांना आपण भक्षक म्हणतो. हे प्राणी अनेक प्राण्यांवर अवलंबून असतात. त्या छोट्या छोट्या शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात आणि आपली उपजीविका भागवत असतात, आपली भूक भागवत असतात. म्हणून या प्राण्यांना परपोषी असे म्हटले जाते, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, तर ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. तिसरा शेवटचा घटक या जीवसमूहामध्ये जो आहे मित्रांनो, तो म्हणजे सूक्ष्मजीव अर्थात मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सूक्ष्मजीव देखील परपोषी म्हणून ओळखले जातात, कारण सूक्ष्मजीव अन्नासाठी वनस्पती व प्राण्यांवर अवलंबून असतात. या सूक्ष्मजीवात अनेक प्रकारचे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, अतिशय सूक्ष्मजीव आहेत जे शैवाळ किंवा विविध प्रकारच्या बुरशी अशा ठिकाणी ते वास्तव्य करतात किंवा त्यांचा त्या ठिकाणी अधिवास असतो, त्या ठिकाणी समावेश असतो. या सूक्ष्मजीवांना विघटक म्हणून ओळखले जाते, कारण विघटक म्हणजे विनाश करणारे किंवा त्यांच्यापासून ते अनेक प्रकारची ऊर्जा प्राप्त करणारे. अशा प्रकारे 3 प्रमुख घटक. वनस्पती जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी असं म्हटले जाते. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, परंतु ते इतर वनस्पतींवर किंवा प्राण्यांवर अवलंबून असतात म्हणून त्यांना परपोषी म्हटले जाते. सूक्ष्मजीव हे विघटक स्वरूपात असतात किंवा विनाश झालेले जे काही पशुपक्षी प्राणी असतात यांचं अन्न म्हणून ते सेवन करतात. अनेक प्रकारचे जीवाणू आणि विषाणू हे सेवन करत असताना पूर्णपणे त्यांचं विघटन होईपर्यंत म्हणजे ते पूर्ण नष्ट होईपर्यंत हे अन्न म्हणून ग्रहण करत असतात. अशा प्रकारे 3 प्रमुख घटक या परिसंस्थेमध्ये आपल्याला अबाधित, कायमस्वरूपी आणि रिसायकलिंग म्हणजे पुनर्चक्रीय या पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जो जीव जन्माला आलेला आहे तो या जमिनीमध्ये सुद्धा मेल्यानंतर त्याचं विघटन होऊन पुन्हा या पर्यावरणात तो मिसळला जातो. पर्यावरणातनं पुन्हा त्याची वेगळ्या स्वरूपामध्ये जैविक समूहामध्ये उत्पत्ती होते. पुन्हा ते जीवन, मग त्याची वाढ, त्याची उंची, त्याचं राहणीमान, त्याचं उदरनिर्वाह, शेवटी उतारवयात त्याचं विघटन, म्हणजे अशा प्रकारची ही रिसायकलिंग अबाधित आहे आणि पुनर्चक्राप्रमाणे ते कायमस्वरूपी आहे. आता जीवसमूह म्हणजे काय मित्रांनो, की सजीवांच्या पुनरुत्पादन क्रियेमुळे सजीवांचे सातत्य टिकून राहते. समूहाने किंवा गटाने राहणे ही सजीवांची मूलभूत नैसर्गिक प्रवृत्ती आहे. म्हणजे अनेक प्रकारचे समूह, परिवार, समाज, गटाने किंवा गटातटाने राहणारा जो काही जैविक समूह आहे अशा प्रकारचा समाज. म्हणून जीव गटामध्ये राहतो, समूहामध्ये राहतो आणि अशाच गटाला किंवा समूहाला किंवा समाजाला जीवसमूह असे म्हटलेलं आहे. मानवाच्या विविध प्रकारच्या वस्त्या असतात, प्राण्यांचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कळप असतात, त्यांचं झुंड असतं, अनेक प्रकारचे समूह, अशा प्रकारचे प्राणी, पशुपक्षीसुद्धा समूहाने किंवा परिवाराने राहत असतात. कारण प्रत्येक समूहाला जगण्यासाठी धडपड करावी लागतं, संघर्ष करावा लागतो. आपला उदरनिर्वाह, आपली भूक भागवण्याकरता खूप
प्रयत्न करावे लागतात. अशा प्रकारे जीव समूह आणि आता बघूया जैविक समाज. मित्रांनो, एखाद्या विशिष्ट प्रदेशाला व्यापून राहिलेला विविध जीवसमूहांना जैविक समाज असे म्हटले जाते. म्हणजे एका प्रदेशामध्ये ते कायमस्वरूपी वास्तव्य करत आहेत. अनेक प्रकारच्या पिढ्या त्या ठिकाणी वास्तव्यास राहिलेल्या आहेत. अशा पिढ्यांना किंवा ज्या प्रदेशात ज्या पिढ्या राहत आहेत किंवा वास्तव्य करत आहेत, अशा पिढ्यांना किंवा अशा समूहांना जैविक समाज असे म्हणतात. मग हा समाज पशु पक्षी प्राण्यांचा असेल, मानवाचा असेल, इतर प्राण्यांचा असेल, अशा प्रकारचा जो समूहाने राहत आहे आणि कितीतरी वर्षापासून त्यांचा तो अधिवास आहे, त्यांचं ते वास्तव्य क्षेत्र आहे, अशा समूहाला किंवा समाजाला जैविक समाज अर्थात बायोटिक कम्युनिटी असे म्हटले जातात. उदाहरणार्थ जंगलांच्या प्रदेशामध्ये अनेक प्रकारचे आदिवासी समाज राहतात आणि हेच आदिवासी किंवा इतर जंगली प्राणी किंवा अनेक प्रकारचा जो समाज आहे, जो या अशा दुर्मिळ भागामध्ये अनेक कालखंडापासून किंवा वर्षापासून वास्तव्यास आहे आणि म्हणूनच या ठिकाणी यांना जैविक समाज असे म्हटले जाते. कारण यांचं वास्तविक, यांचं पारंपरिकता, यांची परंपरा आणि संस्कृती त्या घटकाशी अतिशय जवळ आणि फार घट्ट आणि रक्ताच्या नात्याने जोडले गेलेले आहे. अशा प्रकारे जीवसमूह जैविक समाज आपल्याला लक्षात येईल. आता जैविक समाजाची रचना हीच समाजाची रचना पुढे परिसंस्थेच्या रचनेमध्ये बदलत गेलेले. ज्याप्रमाणे जैविक प्रत्येक घटक आपल्या समाजासाठी, आपल्या समूहासाठी, आपल्या परिवारासाठी किंवा गटातटाने राहत असलेले जो काही छोटासा परिवार असेल त्याच्यासाठी लढत असलेला, संघर्ष करणारा किंवा त्याला तोंड देत असलेला समाज हा जैविक समाज म्हटला जातो. यांची संरचनासुद्धा विविध प्रकारच्या जैविक घटकांवर किंवा इतर घटकांवर अवलंबून असते. कारण प्रत्येकाला स्वतःची भूक भागवायची असते, स्वतःचा परिवार चालवायचा असतो, स्वतःची परिस्थिती चांगली करायची असते, सुधारायची असते. चांगल्या प्रकारचं जर अन्न मिळवायचं असेल तर त्याला खूप मोठा प्रवास करावा लागतो, खूप मोठा पल्ला गाठावा लागतो. प्रत्येक ठिकाणी काही ना काही अशा गोष्टी निर्माण व्हाव्या लागतात, त्या कराव्या लागतात. तेव्हा तो कुठेतरी समाज एका चांगल्या परिस्थितीवर उभा राहतो, तो चांगल्या प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ज्याप्रमाणे आपण जीवसमूह आणि जैविक समाज बघितलं, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव कशा प्रकारे प्रत्येक घटकावर अवलंबून असतात. काही स्वयंपोषी, काही परपोषी आणि विघटक हे 3 प्रमुख घटक परिसंस्थेतील कालचक्रामध्ये अबाधित आहे आणि ते नित्य नियमाने कालचक्राप्रमाणे सातत्य निर्माण करत चालत राहिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या काही संकल्पना या तुम्हाला लक्षात आल्या असेल. आता पुढची जी काही महत्त्वाची जी संकल्पना आहे ती म्हणजे अन्नजाळी. अन्नजाळी किंवा अन्न साखळी ज्याला आपण म्हणतो, अन्नजाळी, अन्न साखळी आणि ऊर्जा प्रवाह हे सर्व परिसंस्थेचे कार्य आहे. ज्याप्रमाणे या परिसंस्थेतले सर्व अजैविक आणि जैविक घटक आणि यांचं कार्य आणि यांचं ज्याप्रमाणे काम चालत असतं, प्रत्येक घटक जो दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो, त्यांची प्रक्रिया चालत असते. तर याच्यातलाच हा सर्वात महत्त्वाचा घटक की अन्न साखळी आणि अन्नजाळी आणि ऊर्जा प्रवाह. अन्न साखळी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये अन्न साखळी आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ एक म्हणजे ह्या काही अन्न साखळ्या किंवा अन्नजाळी किंवा हे जे घटक किंवा संकल्पना आपण बऱ्याच वेळेला ऐकलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक प्राणी कोणत्या प्राण्यावर कशा प्रकारे अवलंबून असतो, त्याचा उदरनिर्वाह कसा असतो हे आपल्या लक्षात येईल. शाकाहारी जे प्राणी असतात ते पूर्णतः वनस्पतींवर किंवा छोट्याशा पालापाचोळा किंवा झाडाझुडपांवर अवलंबून असतात. काही मांसाहारी प्राणीसुद्धा शाकाहारी प्राण्यांवर तर अवलंबून असतात, परंतु शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून राहिल्यानंतर पुन्हा त्यांची भूक भागवण्यासाठी ते वनस्पतींवर सुद्धा अवलंबून राहतात. काही वनस्पतींच्या काही ठराविक वनस्पतींचा पाला ते खाताना आपल्याला सुद्धा दिसतात. तर अशा प्रकारचे अनेक पशुपक्ष्या प्राण्यांच्या अन्न साखळ्या आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ सिंह हा लांडग्याला खातो, लांडगा कोल्ह्याला खातो, कोल्हा हरिणला खातो, हरिण गवताला खातो आणि गवताची निर्मिती ही वातावरणात किंवा पर्यावरणामध्ये हे जे काही पशुपक्षी प्राणी किंवा यांची विष्ठा ज्या ठिकाणी ज्या जमिनीवर पडते, पुन्हा पावसाळ्यात पुन्हा ते गवत किंवा ती झाडं झुडपं वाढतात. म्हणजे आणि
सर्वात जो पहिला घटक आहे मांसभक्षक किंवा मांसाहारी जो म्हणजे सिंहाला जर एखाद्या वेळेला दुखापत झाली किंवा त्याला काही संघर्ष करता आला नाही तर तो आजारी पडून तो मरतो. मग आता तुम्ही विचार करत असाल का ह्या मांसाहारी प्राण्यांना कोण मारतं? मांसाहारी प्राण्यांना हेच छोटे छोटे मांसाहारी प्राणी मारत असतात. जोपर्यंत ज्याच्यात ताकद आहे तोपर्यंत त्याला कोणी हात लावत नाही आणि जेव्हा त्याची ताकद क्षीण होते, तो कमजोर होतो, तो लढण्यासाठी असमर्थ राहतो, तेव्हा छोटे छोटे मांसाहारी प्राणी त्याची शिकार करतात आणि शिकार करत असताना त्या मोठ्या मांसाहारी प्राण्याचा मृत्यू होतो आणि काही प्रमाणात छोटे छोटे मांसाहारी प्राणी त्यांचं अन्न म्हणून सेवन करतात आणि उरलेलं जे काही अन्न आहे ते मोठमोठे पशु पक्षी, गिधाड किंवा घार किंवा असे जे पक्षी जे हवेत उंच आकाशामध्ये उडत असतात आणि ते हे सगळे पक्षी या मेलेल्या मोठ्या मांसाहारी प्राण्याचं अन्न म्हणून सेवन करतात. थोडंसं उरलेलं जे काही शिळं किंवा जे काही अन्न असतं, हे अन्न विविध प्रकारचे जमिनीवर किंवा वातावरणात असलेल्या ज्या काही माशा आहेत, त्याचबरोबर सूक्ष्मजीव, जीवाणू आणि विषाणू असे छोटे छोटे किडे किंवा कीटाणू जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ते हे उरलेलं अन्न ग्रहण करत असतात आणि पूर्णतः ते खाल्ल्यानंतर पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला काहीही अन्न हे दिसणार नाही. म्हणजे जे निसर्गातून आलेलं आहे ते परिपूर्ण होऊन पुन्हा निसर्गामध्ये जात असतं आणि निसर्गाचं हे चक्र अबाधित आणि पूर्णपणे सुरळीत चालू राहिलेलं आहे. अशा प्रकारच्या अन्न साखळ्या वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी अन्न साखळ्या या वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिल्या जातात. उदाहरणार्थ जे मुंगूस सापाला खातो, साप बेडूक किंवा विविध प्रकारच्या नाकतोडे किंवा किडे यांना खातो. हे छोटे छोटे बेडूक आणि हे किडे गवतावर किंवा झाडावर बसलेले छोटे छोटे किडे खातात. हे छोटे किडे गवतांचं अन्न म्हणून ग्रहण करतात. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या अन्न साखळ्या आणि अन्नजाळ्या आपल्याला या परिसंस्थेमध्ये, या समूहामध्ये, या पर्यावरणात आणि आपल्या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतील. शेवाळ, कीटक, बेडूक, साप, मोर, मानव, शेवाळ, प्लॅन्क्टन, मासे, मानव अशा अनेक प्रकारच्या अन्न साखळ्या आहेत. गवत, हरिण, लांडगा, कोल्हा, सिंह किंवा सूक्ष्मजीव अशा प्रकारच्या अन्न साखळ्या, ह्या सगळ्या अन्न साखळ्या एक प्रकारच्या खाद्य अन्न साखळ्या आहेत. प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. तो दुसऱ्या जीवावर पूर्णतः त्याचं उदरनिर्वाह होत असतो आणि अशा प्रकारच्या अन्न साखळ्या या कायमस्वरूपी चालत आलेल्या आहेत. आता अन्न साखळीनंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे अन्नजाळी. ज्याप्रमाणे अन्न साखळी हा घटक आपल्याला समजला, त्याचप्रमाणे अन्नजाळीसुद्धा असाच घटक आहे. अन्न साखळीतूनच अन्नजाळी निर्माण होत असते. तर मित्रांनो, एखाद्या विशिष्ट परिस्थितीत किंवा त्या कालावधीमध्ये जे काही भक्षक किंवा जे शिकार करणारे किंवा जे प्राणी परपोषी म्हटले जातात, ते आपले भक्ष्य किंवा आपले अन्न विविध प्रकारे किंवा विविध मार्गाने काहीतरी डोकॅलिटी वापरून मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. या परिसंस्थेतील एखादा जीव जर ऊर्जा विनिमयात किंवा या ऊर्जा ग्रहणाच्या बाबतीत किंवा या स्तरामध्ये वेगवेगळ्या भक्षकांचे भक्ष्यसुद्धा बनवू शकतो किंवा परिसंस्थेतील जैविक समाजात जीवांचे वय व अन्नाची उपलब्धता यानुसारसुद्धा अन्नाचा प्रकार बदलत जातो. म्हणजे प्रत्येक प्राण्याला काही ना काही नवीन हवं असतं. तो तेच अन्न ग्रहण किंवा अन्न खाऊन कंटाळलेला असतो, म्हणून तो त्याच्या प्रकारे त्याच्या बुद्धीच्या जोरावर तो काही ना काही नवीन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो या परिसंस्थेमध्ये, या पर्यावरणामध्ये. आणि या कारणामुळेच आपणास परिसंस्थेत अनेक प्रकारच्या अन्न साखळ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न साखळ्या पाहायला मिळतात. या अन्न साखळ्या परस्परांशी संबंधित आणि परस्परांशी जुळवून आलेल्या असतात. यातूनच जी खाद्यजाळी किंवा जी ग्रहण करणाऱ्या प्राण्यांच्या अन्नाची जाळी आपल्या लक्षात येईल किंवा त्यांचा प्रकार लक्षात येईल. यावरूनच आपल्याला खाद्यजाळीची संकल्पना लक्षात येईल की ह्या ज्या काही अन्नजाळ्या आहेत किंवा ह्या अन्न साखळ्या तयार झालेल्या आहेत, या अन्न साखळ्यांच्या परस्पर संबंधातून एकमेकांशी एकरूप होऊन अनुबंधित झालेल्या जाळीस अन्नजाळी असे म्हणतात. म्हणजे विविध प्रकारच्या अन्न साखळ्यांच्या परस्पर संबंधाने ज्या काही नवीन खाद्यान्न किंवा अन्न तयार होत असते वेगवेगळ्या परपोषी आणि भक्षक या प्राण्यांसाठी किंवा पशुपक्षी जीवांसाठी, ही जाळी अर्थात अन्नजाळी, याला फूड वेब असे म्हणतात. तर अशा प्रकारे अन्नजाळी आपल्याला लक्षात येईल. विविध प्रकारच्या अन्नजाळ्या आहेत. तृणभक्षक अन्नजाळी आहेत,
अवशिष्ट वनस्पती किंवा प्राणीजन्य म्हणजे प्रत्येक अन्नजाळीमध्ये प्रत्येक पशुपक्ष्या प्राण्यांचा जो उदरनिर्वाह आहे किंवा ज्या गरजा आहेत वेगवेगळ्या याच्यावर अवलंबून असतात, वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात. अशा प्रकारे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येईल. परिसंस्था या परिसंस्थेमध्ये जे काही घटक आहेत, जीवसमूह आणि जैविक समाज, आणि ज्याप्रमाणे प्रत्येक जीव स्वयंपोषी, परपोषी आणि भक्षक या प्रकारच्या कार्य किंवा कालावधीतल्या चक्रामध्ये अबाधित राहिलेला आहे, त्याचप्रमाणे या संपूर्ण परिस्थितिकी घटकांमध्ये अनेक प्रकारचे बदल किंवा परिवर्तन हे वातावरणातल्या किंवा पर्यावरणातल्या बदलामुळे होत असतात किंवा त्याचा परिणाम हा जवळजवळ त्या ठिकाणी अधिवास किंवा वास्तव्यास करत असलेल्या जैव किंवा जैविक घटकांना हा होत असतो. आता याच्यानंतरचा जो मुद्दा आहे मित्रांनो, तो म्हणजे परिस्थितिकी पिरॅमिड्स. अर्थात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही अन्नसाखळ्या किंवा अन्नजाळ्या आपण बघितल्या, तर तशाच प्रकारचा एक पिरॅमिडसारखा एक डोंगर या परिस्थितिकी किंवा परिसंस्थेचा असतो. मग याच्यामध्ये 3 प्रकारचे पिरॅमिड्स किंवा एक प्रकारची बांधणी परिसंस्थेची आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पहिली बांधणी किंवा पहिला पिरॅमिड जो डोंगर आहे तो म्हणजे संख्येचा पिरॅमिड, दुसरा आहे जैविक वस्तुमानाचा पिरॅमिड, आणि तिसरा आहे ऊर्जेचा पिरॅमिड. ऊर्जा हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे, कारण ऊर्जेशिवाय कुठल्याही प्रकारची प्रक्रिया मानवात, पशुपक्षी, प्राण्यात किंवा वनस्पतीमध्ये होत नाही. कारण ऊर्जा आणि या ऊर्जेमुळे वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण होते, पशुपक्षी प्राणी यांमध्ये अनेक प्रकारच्या जैविक ज्या ऊर्जा बाहेर निघाल्या किंवा बाहेर काढल्या जातात त्या घेतल्या जातात. मानवामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारची एक ऊर्जा आहे, ती ऊर्जासुद्धा ग्रहण करायला खूप मेहनत लागते, ती बाहेर निघायलासुद्धा एक विशिष्ट प्रकारचं कार्य आहे. तर अशा प्रकारच्या या ऊर्जेतून किंवा ऊर्जा हा प्रवाह या ठिकाणी महत्त्वाचा असल्यामुळे परिसंस्थेमध्ये अशा प्रकारे उंच आणि कमी या भागामध्ये हे पिरॅमिड्स किंवा यांची विभागणी झालेली दिसून येतं. याच्यात संख्येचा जो पिरॅमिड सांगण्यात आलेला आहे, या संख्येच्या पिरॅमिडमध्ये प्रत्येक स्तरावर किंवा प्रत्येक पातळीमध्ये जो काही जीव आहे किंवा जो काही जैविक समाज किंवा जैविक घटक जो राहतो, या घटकातली जीवांची किंवा जैविक घटकांची संख्या दर्शवलेली असते. म्हणजे एखाद्या ठिकाणी वाघांची संख्या 10 आहे, एखाद्या ठिकाणी हरणांची संख्या 40 असेल, एखाद्या ठिकाणी घोड्यांची संख्या अमुक असेल. म्हणजे त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये संख्येचा जो पिरॅमिड म्हटला गेलेला आहे, म्हणजे खालच्या स्तरावर जे काही प्राणी आढळून येतात त्यांची संख्या अमुक आहे, म्हणजे संख्या दर्शवली जाते. या पिरॅमिडमध्ये जीवांची संख्या ही जास्त असते, तर उच्च स्तरातील जीवांची संख्या कमी असते. म्हणजे खालून वरपर्यंत जे काही पिरॅमिड्स तयार झालेले आहेत, खालच्या पातळीवर प्राण्यांची संख्या ही जास्त असते, तर वरती ही सर्वात कमी असते. म्हणजे जसं जसं आपण वर जातो, म्हणजे स्वयंपोषीपासून तो वरती परपोषी आणि भक्षकाकडे, म्हणजे भक्षक म्हणजे जीवाणू आणि विषाणू यांच्याकडे संख्या कमी होत जाते. दुसरा जो पिरॅमिड सांगितला आहे तो म्हणजे जैविक वस्तुमानाचा पिरॅमिड. जैविक वस्तुमानाच्या पिरॅमिडमध्ये प्रत्येक स्तरातील जी काही जैव घटक आहेत, या संपूर्ण जैविक घटकांचे वस्तुमान दर्शवले असते. म्हणजे त्यांचं आकारमान असेल, त्यांची उंची असेल, त्यांचे विविध प्रकारची संरचना असेल, म्हणून याला वस्तुमान असं म्हटलं गेलेलं आहे. तिसरं आहे ऊर्जेचा पिरॅमिड. मित्रांनो, या ऊर्जेच्या पिरॅमिडमध्ये प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पातळीमध्ये ऊर्जा संक्रमणाचा प्रवाह दर्शवला जातो. म्हणजे संक्रमण म्हणजे काही प्रमाणामध्ये संख्या जास्तही होते, काही प्रमाणामध्ये कमीही होते. ऊर्जा मोठ्या प्रमाणात सोडली जाते, ती मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहणसुद्धा केली जाते. म्हणजे अशा प्रकारची संक्रमण अवस्था या पिरॅमिडमध्ये दाखवलेली आहे. परंतु या परिसंस्थेमध्ये संक्रमण ही अवस्था जरी असली तरी ऊर्जा हा सर्वात महत्त्वाचा घटक या पूर्ण पिरॅमिडमध्ये किंवा पूर्ण परिसंस्थेमध्ये महत्त्वाचा म्हटला जातो. ऊर्जेच्या पुरवठ्याबरोबर वनस्पतींना आवश्यक खनिजे किंवा योग्य प्रमाणात पाणी पुरवलेले नाही तर जीव वाढू शकणार नाही किंवा ते जीव जगणार नाही. म्हणजे असे अनेक प्रकारचे कारणे यामध्ये आपल्याला लक्षात येईल. एखाद्या ठिकाणी जर पाणी नसेल आणि त्या पाण्याच्या अभावी त्या ठिकाणी जर वनस्पती नष्ट झाल्या, तर त्या ठिकाणी जे काही शाकाहारी प्राणी असतील हे पूर्णतः त्या वनस्पतींच्या अभावी हे मृत्युमुखी पडतील आणि ते असेच भुकेने मेले तर मांसाहारी प्राणी त्यांचं शिकार करून त्यांचं अन्न म्हणून ग्रहण करतील. म्हणजे अशा प्रकारे कुठे ना कुठे एखादा घटक जर असंतुलित झाला तर त्याचा परिणाम दुसऱ्या जैव घटकावर किती मोठ्या प्रमाणामध्ये होतो हे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे या
पिरॅमिड परिस्थितिकी किंवा परिसंस्थेमध्ये आपल्याला 3 प्रकारचे पिरॅमिड आणि त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. ऊर्जा प्रवाह, ऊर्जा अर्थात या वातावरणात किंवा पर्यावरणात हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. कारण एखाद्या परिसंस्थेत उपलब्ध असलेली जी काही अन्न ऊर्जा आहे, म्हणजे अन्नातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, जसं आपण शक्ती म्हणतो, इम्युनिटी पॉवर म्हणतो. आता म्हणतात की डॉक्टर चांगल्या प्रकारचं अन्न ग्रहण करा, चांगल्या प्रकारचं जेवण करा, चांगले प्रोटीन्स, प्रथिने किंवा मिनरल्स ज्याच्यामध्ये आहेत ते तुम्ही खा. तर ज्या अन्नामध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा असते असं अन्न जर आपण ग्रहण केलं तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ताकद आपल्याला मिळते. तर जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही. आणि याच अन्न किंवा या अन्नावर अनेक प्रकारचे जैविक समाज आणि संरचना अवलंबून असल्यामुळे सर्व जीवांचे अस्तित्व या अन्न ऊर्जेवरच अवलंबून असते. आणि कारण अन्न असेल तरच तो जीव किंवा तो जैविक घटक जिवंत राहू शकतो, तो जगू शकतो. तर अशा अन्न ग्रहण करणे व ते पचवून पुन्हा शरीरातील पेशींची निर्मिती करणे किंवा ते अन्न विविध प्रकारच्या विष्ठेद्वारे पुन्हा या जमिनीमध्ये त्याला मार्ग मोकळा करून देणे, म्हणजे अशा प्रकारच्या या अन्नग्रहण किंवा अन्न ऊर्जेचा किंवा हा घटनाक्रम अशा प्रकारचा नित्य हा चालू असतो. आणि म्हणूनच काय की या ऊर्जेचे रूपांतर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या शक्तीमध्ये किंवा वेगवेगळ्या बदलामध्ये होत असते. कारण या सर्व घटकांचा संबंध पर्यावरणाशी जोडला गेलेला आहे, पर्यावरणाशी निगडित आहे. आणि म्हणूनच हे ऊर्जा प्रवाह नित्यनियमाने अबाधित आणि कालचक्राप्रमाणे हे कायमस्वरूपी या पूर्ण पर्यावरणात किंवा या वातावरणामध्ये चालू असते. अशा प्रकारे परिसंस्थेचे प्रकार आणि परिसंस्थेचे विविध प्रकारचे जीवसमूह आणि जैविक समाज आपण बघितले. आता परिसंस्थेचे जे काही घटक आहे मित्रांनो, या परिसंस्थेच्या घटकात किंवा आपल्याला ज्याचा आपण या प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्याचा वापर करतो आहे, त्याचा उल्लेख करतो आहे. तर या परिसंस्थेच्या घटकामध्ये 2 प्रकारचे घटक आहेत. म्हणजे या परिसंस्थेची जी काही रचना मांडण्यात आलेली आहे, या परिसंस्थेच्या रचनेमध्ये 2 प्रामुख्याने घटक किंवा 2 प्रकार सांगितलेले आहे. पहिलं आहे अजैविक घटक आणि दुसरं आहे जैविक घटक. आता अजैविक घटक या परिसंस्थेमध्ये यांची भूमिका काय आहे तर मित्रांनो, की पर्यावरणातील भौतिक घटकांचा अर्थात नैसर्गिक घटकांचा व रासायनिक संयुगांचा समावेश जेव्हा अजैविक घटकात होत असतो, तेव्हा भौतिक घटकात हवा, पाणी, मृदा, सूर्यप्रकाश म्हणजे जे सर्व काही नैसर्गिक घटक आहेत या इत्यादी घटकांचा समावेश केला जातो. वरील घटक पर्यावरणातील हवा, पाणी किंवा मातीमध्ये किंवा मृदेमध्ये किंवा विविध प्रकारच्या द्रव्य किंवा घटकांच्या स्वरूपामध्ये आढळून येत असतात. कोणत्याही परिसंस्थेतील प्राथमिक उत्पादकता वरील घटकांनी मर्यादित झालेली असते, म्हणजे या घटकांवर अवलंबून असते. आणि त्याचाच उपयोग वनस्पती पोषक द्रव्य म्हणून वापर करतात, प्राणीसुद्धा अन्न म्हणून वापर करतात, भक्षक हे ते सुद्धा त्याचा वापर करत असतात. प्रत्येक घटकांचा परिसंस्थेमध्ये समावेश होत असतो आणि अशा प्रकारचे हे चक्र नित्यनियमाने चालू असते, म्हणून याला चक्रीकरण असे म्हटले जाते. हे सर्व अजैविक घटक आणि या अजैविक घटकांमध्ये यांचा पूर्णतः वापर होत असतो. हवा, पाणी, मृदा व पर्यावरणातील इतर सर्व अजैविक घटक ज्यांची क्रिया ही सलगपणाने चालू असते. पुढचं आहे जैविक घटक. जैविक घटक अर्थात बायोटिक फॅक्टर्स. परिसंस्थेच्या संरचनेमध्ये अजैविक घटकांसारखीच महत्त्वाची भूमिका जैविक घटकांची आहे. कारण पर्यावरणातील जैविक घटकांमध्ये प्रामुख्याने वनस्पती, प्राणी, पशु, पक्षी आणि त्याचबरोबर सूक्ष्मजीव आणि मानवता आहेच, यांचा पूर्णपणे समावेश असतो. या जैविक घटकांचे स्थान, त्याचे अस्तित्व, त्याचे कार्य आणि त्याचा अधिवास या परिसंस्थेमध्ये किंवा या परिसंस्थेच्या संरचनेमध्ये त्याचा उपयोग किंवा त्याचा स्वरूप बदलत गेलेलं असतं. त्यानुसार वरील जैविक घटकांचे खालीलप्रमाणे 3 प्रकार पडतात. हे मी तुम्हाला मगाशी सांगितले. वनस्पती हे उत्पादक असतात, स्वयंपोषी आहेत, कारण ते स्वतः ऊर्जा आणि वनस्पती आणि अन्न तयार करतात, म्हणून त्यांना उत्पादक म्हटलेलं आहे. प्राणी
यांना भक्षक म्हटलेलं आहे, यांना परपोषी म्हटलेलं आहे, कारण ते दुसऱ्याची शिकार करतात, वनस्पतींचाही अन्न म्हणून ग्रहण करतात, म्हणून यांना भक्षक आणि परपोषी म्हटलेलं आहे. वनस्पतीला उत्पादक अर्थात प्रोड्युसर म्हटलं गेलेलं आहे. प्राण्यांना भक्षक किंवा कन्झ्युमर म्हटलं गेलेलं आहे. आणि सूक्ष्मजीव हे विघटक किंवा विघटनाच्या स्वरूपामध्ये असतात, याला डिकॉम्पोजर असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे वनस्पती आणि प्राणी नष्ट झाल्यावर त्याच्यावर पूर्णपणे सूक्ष्मजीव, जीवाणू, विषाणू हे अन्न म्हणून त्यांचा ग्रहण करतात आणि पूर्णपणे त्यांचा समूह नष्ट करत असतात. अशा प्रकारे उत्पादक, भक्षक आणि विघटक हे 3 प्रमुख घटक या जैविक घटकामध्ये आपल्याला लक्षात येतील. अशा प्रकारे परिसंस्था, परिसंस्थेचे घटक, परिसंस्थेची संरचना, जीव, जीव समूह व जैविक समाज, जैविक संरचना हे मुद्दे आपल्याला लक्षात येतील. ऊर्जा प्रवाह हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा भाग या परिसंस्थेमध्ये आहे. ऊर्जेचा पिरॅमिड आहे. आता याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे या परिसंस्थेतील किंवा पर्यावरणातील पोषक द्रव्यांचे किंवा संयुगांचे चक्र, हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.